नमस्कार विद्यार्थी मित्र हो. CBSE मराठी विषयाचा जे बदल झाले ते बदलांच्या संदर्भात आपण आजच्या तासात चर्चा करणार आहोत. आणि CBSE मराठीच्या SL पेपरमध्ये 2025-26च्या होणाऱ्या परीक्षेत जे बदल आहे त्या संदर्भातला आजचा व्हिडिओ आपण तुमच्यासमोर घेऊन येत आहोत. तर आतापर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा. मराठी या विषयाचा सब्जेक्ट कोड आहे 009 009 हा मराठीचा सब्जेक्ट कोड आहे. मराठी भाषा ही आपली मातृभाषा असल्याकारणानं आपल्याला या भाषेचा अभ्यास करायला एका दृष्टिकोनातून सोपाही जातो आणि यातले सर्व व्याकरणदृष्ट्या नियम जर आपल्याला अवगत नसेल तर अवघडही जातो. तर आपण त्याला सोपं करूनच घेणार आहोत. तर या भाषेसंदर्भातल्या अभ्यासातले काही पार्श्वभूमी या ठिकाणी आपण लक्षात घेऊया. मानवी जीवनात भाषेला अनन्यसाधारण महत्त्व आहे आणि मानवाला मिळालेली ती एक अमूल्य अशी देणगी आहे. कारण इतर प्राण्यांपेक्षा मानवात जो विकास झालेला आहे तो भाषेमुळेच मानवाचा विकास झालेला आहे. या भूतलावर इतर प्राणी आणि मानव हे सोबतच आलेले आहे, परंतु मानवाचा जो विकास झाला आहे ते विकास होण्यामागचं एक महत्त्वपूर्ण कारण हे भाषा आहे. आणि आत्मसंवाद, परसंवाद साधण्याचं जे एक प्रभावी साधन की जे आपण लिखित किंवा मौखिक स्वरूपात व्यक्त करू शकतो. संवाद साधण्यासाठी लिहिणे, वाचणे, बोलणे, इशारे, हावभाव, मूक अभिनय, मुद्राभाव अशी अनेक माध्यमं आहेत, परंतु भाषा हे अतिशय प्रभावी साधन मानलं जातं. भाषा हे आपले विचार, मते, भावना, जाणीवा प्रगट करण्याचे एक साधन आहे आणि ती भाषा कोणतीही असो, मातृभाषा असो व इतर भाषा असो, ती माणसाला प्रगट होण्याचं एक महत्त्वाचं साधन आहे. व्यक्तीचे व्यक्त होणे हा स्थायी भाव आहे. बघा, आपल्याला प्रत्येकाला व्यक्त होणे खूप आवडत असतं. एवढंच नाही, आपण वर्गात सर शिकवत असताना सुद्धा आपण 2 मिनिटं तरी मध्येच व्यक्त झाल्याशिवाय राहत नाही. कारण आपल्या हा स्थायी भाव आहे. व्यक्त होणे हा स्थायी भावासाठी ती उपयुक्त भाषा आपण वापरत असतो. आणि भाषेच्या विकासासाठी अनेक पायऱ्यापैकी आकलन, शब्दसंग्रह वाढविणे, वाक्यरचना, शब्दोच्चारण हे 4 प्रमुख टप्पे आपल्याला या ठिकाणी लक्षात येतात आणि व्यक्तीच्या विकासानुसार त्यांचे स्तर उंचावत जातात. मराठी महाराष्ट्र राज्याची अधिकृत भाषा. यास्तव आपण जर विचार केला तर ही भाषा आपल्याला अवगत असणे अत्यंत गरजेचे आहे. कारण आपण महाराष्ट्रात राहतो, महाराष्ट्रात राज्यव्यवहार करतो आणि या भाषा व्यवहारामध्ये आपल्याला जर महाराष्ट्राची भाषा ही अवगत नसेल तर ती अवगत करणे अत्यंत गरजेचे आहे. देवगिरीच्या यादवांच्या काळात उदयास आलेली ह्या भाषेत महानुभाव व वारकरी संप्रदायापासून आजतागायत अनेक तत्ववेत्यांनी, साहित्यिकांनी ती वाढविण्याची, तिचे संवर्धन करण्याचे मोलाचे कार्य केलेले आहे. मराठी भाषेतील वाङ्मयाला प्रदीर्घ परंपरा आहे. लिखित वाङ्मयाबरोबर लोकवाङ्मयाची परंपराही आपल्याला लक्षात येते. विवेक सिंधू, लीलाचरित्र या पुस्तकापासून मराठी भाषेतला आपल्याला सुरुवात झालेली दिसून येते. माझे मराठीची बोलू कौतुके, परी अमृताची पैजाई जिंके, ऐसे अक्षर रसिके मिळविन अशी प्रतिज्ञा संतश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी केली व ती तडीसही नेली. विवेक सिंधू हा ग्रंथ लिहिणारे आद्यकवी मुकुंदराज, ज्ञानेश्वरी, अमृत अनुभव, चांगदेव पासष्टी असे ग्रंथ लिहिणारे श्री संत ज्ञानेश्वर यांनी मराठी भाषा संपन्न केली आहे. आणि या माझ्या मराठीची बोलू कौतुके म्हणणारे संत ज्ञानेश्वरांनी सर्वांसाठी संस्कृतमध्ये असणारी भगवद्गीता ही मराठीत करून सर्वांना भगवद्गीतेचा आस्वाद घेता येईल अशा स्वरूपाचं मोलाचं कार्य संत ज्ञानेश्वरांनी करून ठेवलेलं आहे. मराठी असे आमुची बोली असे प्रत्येक माणसाने
अभिमानाने म्हटले पाहिजे. मराठीतून बोलणे, मराठीतून पत्रव्यवहार करणे, मराठी वृत्तपत्रे व ग्रंथाचे वाचन करणे हे आपले सर्वांचेच कर्तव्य आहे. महाराष्ट्राची राजभाषा मराठी असलेल्या या महाराष्ट्रात अनेक बोलीभाषा बोलल्या जातात. खानदेशी बोली असेल, वऱ्हाडी बोली असेल, यासारख्या अनेक बोलीभाषा जसं 12 कोसावर भाषा बदलते, अशा स्वरूपाच्या प्रत्येक 12 कोसावर वेगळ्या पद्धतीची बोलीभाषा आहे. आपण बोलीभाषा आणि प्रमाण भाषा या दोन्हीपैकी प्रमाण भाषा ही वापरत असतो, पण प्रत्येक ठिकाणी बोलीभाषा ही त्या प्रादेशिक विभागानुसार वापरताना आपल्याला दिसून येते. 27 फेब्रुवारी हा ज्येष्ठ साहित्यिक विष्णू वामन शिरवाडकर अर्थात कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस. हा जन्मदिवस आपण जागतिक मराठी भाषा दिन म्हणून साजरा करत असतो. ज्ञानपीठ पुरस्कार विजेते वि. शिरवाडकर अर्थात विष्णू वामन शिरवाडकर यांचा जन्म 27 फेब्रुवारीला आणि तो 27 फेब्रुवारी आपण जागतिक मराठी भाषा दिन म्हणून साजरा करत असतो. श्रवण कौशल्य म्हणजे ऐकणे, भाषण, संभाषण कौशल्य म्हणजे बोलणे, वाचन कौशल्य म्हणजे आपल्यासमोरील मजकूर वाचणे, लेखन कौशल्य म्हणजे सुंदर सुवाच्य अक्षरात लिहिणे. अशा सर्व कौशल्यावर प्रभुत्व मिळवण्यासाठी मराठी भाषा शिक्षण महत्त्वाचे आहे आणि लेखन, वाचन, भाषण यासारखे कौशल्य यावर प्रभुत्व मिळवणं म्हणजे खऱ्या अर्थाने ती भाषा शिकणं असं होय. आणि आपल्याला मराठी भाषा अभ्यासकाला या भाषेचे हे सर्व कौशल्य अवगत करत आपण नवनिर्मितीपर्यंत जर पोहोचलो तर त्यातलं ते अंतिम कौशल्य आहे. लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जहालो खरेच धन्य ऐकतो मराठी, धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी, एवढ्या जगात माय मानतो मराठी. अशा सुंदर शब्दात कवी सुरेश भट यांनी माय मराठीचे वर्णन केलेले आहे. अशा स्वरूपाचे या पूर्ण मराठी संदर्भातली पार्श्वभूमी तुम्हाला लक्षात घेऊन या मराठीचा अभ्यास करण्यासाठी आपल्यालाही मराठी भाषेतले श्रवण कौशल्य, भाषण संभाषण कौशल्य, वाचन कौशल्य, लेखन कौशल्य या चारही कौशल्याला अवगत करण्यासाठी, या चारही कौशल्याचं आपला हँड मिळवण्यासाठी आपल्याला CBSE बोर्डमध्ये हा जो इयत्ता 10वीचा करिक्युलम आहे, अभ्यासक्रम आहे, या अभ्यासक्रमाची आज ओळख करून घ्यायची. आता यावर प्रभुत्व मिळवणे, हे भाषिक कौशल्य आपल्याजवळ असणे, या सगळ्यांसोबत आपल्याला काय शिकायचं आहे आणि काय शिकून कशा पद्धतीनं कोणत्या प्रकारावर किती मार्कासाठी कशी परीक्षा द्यायची, या सर्व बाबी आपण इथून पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. बघा आता या 009009 या विषयाची म्हणजेच मराठी भाषेत आपल्याला अभ्यासक्रमात कोणकोणत्या बाबी आहे या लक्षात घ्यायच्या आहे. बघा एक केवळ वाचनासाठी आपल्याला एक तू बुद्धी दे अशा स्वरूपाची एक कविता या ठिकाणी आपल्याला अभ्यासात ठेवलेली आहे. बघा अभ्यास 3 प्रकारामध्ये आणि पेपर 4 विभागामध्ये आपल्याला दिसून येणार आहेत. 3 प्रकारामधले अभ्यास म्हणजे आपल्याला काही पाठ आहे, कविता आहे आणि स्थूल वाचन आहे. हा पाठ्यक्रमावरच्या 3 विभागात आहे. बाकी अजून वेगळे विभाग आपल्याला लक्षात येणार आहेत. बघा आता पाठाचा जर आपण विचार केला तर पहिला शाल नावाचा पाठ आहे. या ठिकाणी मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष राग जाधव यांच्या लेखणीतून त्यांच्या अध्यक्षपदावर, जसं की ते बिनविरोध अध्यक्ष झाले होते, बिनविरोध अध्यक्ष झाल्यावर त्यांना ज्या पद्धतीचा सत्कार सन्मान झाला आणि त्या सत्कार सन्मानातून ज्या शाली मिळाल्या त्या शालीचे अनुभव त्यांनी या पाठात व्यक्त केलेले आहेत. त्याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्यानंतर आपल्याला उपवास नावाचा पाठ आहे. पु ल देशपांडे लिखित उपवास हा पाठ आहे. पु ल देशपांडे यांच्या विनोदी शैलीतून साकार झालेली बटाट्याची चाळ या पुस्तकातील उपवास हा पाठ आपल्याला अभ्यासाचा आहे. दलित साहित्यातील कवी नारायण सुर्वे यांची 2 दिवस कामगार जीवनावर आधारित अशा स्वरूपाची एक कविता आपण पाठ बघतोय. पाठामध्ये आपल्याला त्यानंतरचा पाठ जो आहे तो चुडीवाला पाठ आहे जयश्री रुईकर यांचा. त्यानंतर प्रदीप आवटे यांचा फुटप्रिंट हा पाठ या ठिकाणी आपल्याला अभ्यासायचा आहे. तसेच वैज्ञानिक
डॉक्टर रघुनाथ माशेलकर यांचं ऊर्जा शक्तीचा जागर. विद्यार्थ्यांना मराठी साहित्याची ओळख व्हावी, विद्यार्थ्यांना मराठी साहित्यात रस निर्माण व्हावा, त्यात कथा, कविता, कादंबरी, नाटक, चरित्र, आत्मचरित्र, प्रवास वर्णन यासारख्या सर्व साहित्याचा परिचय व्हावा म्हणून रंगसाहित्याचे हा एक सर्व साहित्याची ओळख करून देणारा पाठ आपल्याला या ठिकाणी अभ्यासायचा आहे. त्यानंतर सुहास बारटक्के यांच्या लेखणीतून लिहिलेला खरा नागरिक हा एक पाठ आपल्याला या ठिकाणी अभ्यासायचा आहे. म्हणजे बघा, शाल, उपवास, चुडीवाला, फुटप्रिंट, ऊर्जा शक्तीचा जागर, रंगसाहित्याचे, खरा नागरिक अशा स्वरूपाचे पाठ आपल्याला या ठिकाणी अभ्यासायचे. त्यानंतर दुसरा जो भाग आहे तो म्हणजे कविता. कवितेमध्ये संतवाणीतले संत नामदेवांच्या लेखणीतून साकार झालेली अंकिला मी दास तुझा, परमेश्वराची याचना करणाऱ्या जे 6 अनुभव या ठिकाणी सांगितलेले ते कविता आपल्याला अभ्यासायची. त्याचबरोबर सुरुवातीला बोललो होतो मी, नारायण सुर्वे, दलित कवी नारायण सुर्वे यांच्या लेखणीतून साकार झालेली 2 दिवस ही कविता या ठिकाणी आपल्याला अभ्यासायची. त्याचबरोबर इंदिरा संत यांचे औक्षण ही कविता आपल्या अभ्यासक्रमात आहे आणि किशोर पाठक यांच्या लेखणीतून साकार झालेली स्वप्न करू साकार ही कविता. बघा, कविता जर बघितल्या आपण तर या ठिकाणी 4 कविता आपल्याला अभ्यासाला आहे. पाठ बघितले तर 1, 2, 3, 4, 5, 6, 7 पाठ आपल्याला या ठिकाणी अभ्यासासाठी आहे. आणि तिसरा जो भाग आहे तो म्हणजे स्थूल वाचनाचा, आणि हे स्थूल वाचन जे आहे ते आपल्याला 2 आहे. ते म्हणजे मोठे होत असणाऱ्या मुलांना डॉक्टर अनिल काकोडकरांचा आणि उत्पत्ती कोश अशा स्वरूपाचे ह्या 13 लेसनवर आपल्याला अभ्यास करायचा आहे. आलं लक्षात? तुम्हाला या ठिकाणी लक्षात येईल की या पूर्ण 13 लेसनवर आपल्याला अभ्यास करायचा आहे आणि या 13 लेसनचा अभ्यास आपण पाठ, कविता आणि स्थूल वाचन या संदर्भात करणार आहोत. आणि आणखीन अभ्यासक्रमातला पुढचा भाग म्हणजे व्याकरण. व्याकरणामध्ये आपल्याला शब्दाच्या जाती आहेत. या 8 शब्दाच्या जाती विकारी, अविकारी दोन्ही प्रकारच्या, लिंगविचार, वचनविचार, काळ, वर्तमान काळ, भूतकाळ, भविष्यकाळ, वाक्याचे प्रकार, आज्ञार्थी वाक्य, विधानार्थी वाक्य, उद्गारार्थी वाक्य, प्रश्नार्थी वाक्य आणि विधानार्थीचे 2 प्रकार, होकारार्थी आणि नकारार्थी अशा स्वरूपाचा या वाक्य प्रकाराचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, त्यानंतर समास. समासाचे 3 प्रकार या ठिकाणी आहे: द्विगु समास, द्वंद्व समास आणि अव्ययीभाव समास. आणि त्यात द्वंद्व समासाचे 3ही प्रकार जसं की इतरेत्तर समास, वैकल्पिक समास, वैकल्पिक द्वंद्व समास आणि समाहार द्वंद्व समास हे 3ही प्रकार आपल्याला समासाचे या ठिकाणी अभ्यासायचे. जसं की आपण पाठ पाहिलंय, हे पाठ आपल्याला या ठिकाणी 30 मार्काला आहे आणि व्याकरण हे 20 मार्काला आहे. अशा स्वरूपाचा 50 मार्काचा अभ्यासक्रम आपण पाहिला. आता यानंतर विभाग अ मध्ये वाचन आणि आकलन कौशल्य आहे. तर यामध्ये आपल्याला एक अपठित गद्यांश आहे आणि अपठित गद्यांशामध्ये तुमच्यासाठी एक सोपी गोष्ट ह्या वर्षी झालेली आहे. ती म्हणजे अशी की मागच्या वर्षी तुम्हाला या अपठित गद्यावर एक थोडक्यात उत्तरे द्या असा प्रश्न लिहायचा होता, परंतु यावर्षी बोर्डने त्यात चेंजेस केलेला आहे. तुम्हाला थोडक्यात उत्तरे द्यायचा प्रश्न या ठिकाणी लिहायची आवश्यकता नाही. त्यासाठी एक बहुपर्यायी प्रश्न आणि लघुत्तरी प्रश्न अशा स्वरूपाचे प्रश्न आले. हा 8 मार्कासाठी तुम्हाला प्रश्न विचारला जातोय. त्यानंतर अपठित पद्यांश, यात पण बहुपर्यायी आणि लघुत्तरी प्रश्न पहिल्यांदा पण होते, आता पण आहे. 7 मार्काचा हा असणार आहे. एकूण हा भाग तुम्हाला 15 मार्कासाठी विचारला जातोय. आता दुसरी गोष्ट अजून जर पाहिलं आपण तर लेखन विभाग तुमच्यासाठी आहे. लेखन विभागामध्ये तुम्हाला निबंध आहे. ते 3 प्रकारातले आत्मवृत्त, कल्पनात्मक, वर्णनात्मक असे 3ही प्रकारचे निबंध प्रकार तुम्हाला आहे. यापैकी एक निबंध तुम्हाला इथं लिहायचा आहे. 3 निबंध विचारले जातात, 3 पैकी एक निबंध लिहायचा आहे. यात आणखीन सोपी झालंय की तुम्हाला यावर ऑर मध्ये कथा आलेली आहे. मुद्दे दिलेले असतात, त्या मुद्द्यावर आधारित तुम्हाला कथा पूर्ण करायची. एकतर निबंध लिहू शकता तुम्ही, नाही तर कथा लिहू शकतात. औपचारिक पत्र, याच्यात मागणी पत्र आणि तक्रार पत्र आहे, हे तुम्हाला लिहायचं आहे. आणि नव्यानं ॲड झालेला भाग जाहिरात लेखन आहे, हे लिहायचं आहे. म्हणजे तुम्हाला याला 5 मार्क, कथेला 5 मार्क आणि जाहिरातीला 5 मार्क असं एकूण 15 मार्क
या विभागावर आहे. म्हणजे 15 + 15 30 + 20 50, 50 आणि 30 असं एकूण तुम्हाला थिअरीचा पेपर 80 मार्कासाठी आहे आणि या 80 मार्काचा पेपर कशा पद्धतीनं विचारला जातोय त्यावर आपण चर्चा करणार आहोत. 20 मार्क प्रॅक्टिकलचे आहेत, ते मी नंतर सांगणार तुम्हाला प्रॅक्टिकल कशा पद्धतीनं विभागलेलं असतं. आता आपण पेपर पॅटर्नकडे एक नजर फिरवूया. पेपर तुमचा 4 विभागात आहे. त्यातला पहिला विभाग बघूया आपण, विभाग अ. याच्यासाठी गुण आहे 15. किती गुण? विभाग अ ला गुण आहे 15. आता विभाग अ मध्ये तुम्हाला अपठित गद्यांश आणि अपठित पद्यांश असे 2 भाग विचारलेले असतात. आता अपठित गद्यांशाबद्दल आपण सुरुवातीला चर्चा करूयात. या अपठित गद्यांश तुम्हाला वाचून त्यावर पहिल्या विभागामध्ये 6 प्रश्न विचारले जातात. त्यापैकी 5 लिहायचे, त्यासाठी तुम्हाला 5 मार्क आहे. दुसऱ्या प्रश्नामध्ये लघुत्तरी 4 प्रश्न विचारले जातात, त्यापैकी 3 लिहायचे, त्याला 3 मार्क आहे. म्हणजे एकूण तुम्हाला मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे 8 मार्कासाठी हा प्रश्न विचारला जातो. सेम प्रश्न दुसरा तुमचा अपठित पद्यांश आहे. यात पण बहुपर्यायी प्रश्न आहे. 5 प्रश्न विचारले जातात, 4 लिहायचे आहे, 4 मार्कासाठी आहे. लघुत्तरी 5 प्रश्न विचारले जातात, 3 लिहायचे आहेत, 3 मार्कासाठी आहे, 7 मार्कासाठी. एकूण हा विभाग तुमचा 15 मार्कासाठी 15 गुणांसाठी विचारला जातोय. त्यामुळं जिथं वाचायचं तिथंच सोडवायचं आहे आणि पर्याय असल्या कारणाने बघा इथं 6 प्रश्न आहे, इथं 4 प्रश्न आहे, इथं 5 प्रश्न आहे, इथं 5 प्रश्न आहे. म्हणजे तुमचा जर एखादा तुमच्या वाचण्याबाहेरचा जरी प्रश्न असला तरी तुम्ही इथं आउट ऑफ मार्क घेऊ शकतात. त्यामुळं लक्ष ठेवायचं आहे, कुठं पर्याय आहे ते पर्यायातून आपण आपल्याला पाहिजे तेवढे प्रश्न लिहितोय का याच्यावर लक्ष ठेवायचं. आता विभाग दुसरा, विभाग ब हा 20 गुणासाठी, किती गुणासाठी? 20 गुणासाठी. आणि हा विभाग पूर्णतः व्याकरणावर आहे. व्याकरणात पहिलं शब्दाच्या जाती. शब्दाच्या जातीमध्ये 5 प्रश्न विचारले जातात, त्यापैकी 4 सोडवायचे आणि त्याला 4 गुण आहे. यामध्ये एक प्रश्न असा आहे, सरळ सरळ त्याच्यात प्रश्न विचारलेला नसतो. थोडासा सखोल ज्ञान असणं या प्रश्नासाठी आवश्यक आहे. ते म्हणजे असं, की त्यात तुम्हाला एखाद्या शब्दाच्या जातीवर सपोज नाम ही शब्दाची जात आहे, त्यापैकी असणारे नामाचे प्रकार, सामान्य नाम. मग सामान्य नाम हे जातीवाचक असतं, असं विधान दिलेलं असेल. तर ते विधान बरोबर आहे की नाही? विशेष नाम हे व्यक्तिवाचक असतं. सर्वनाम हा नामाचा प्रकार आहे. मग आता या 3 विधानामध्ये 2 विधान बरोबर आहे, 1 विधान चूक आहे. हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे. सर्वनाम ही स्पेशल शब्दाची जात आहे, हा नामाचा प्रकार नाही. त्याच्यात जरी नाम शब्द असला तरी त्या ठिकाणी तो नामाचा प्रकार होत नाही. यासारखे आपल्याला फिरवणारे शब्द जरी आले तरी ते लक्षात आले पाहिजे. 2 शब्द किंवा 2 वाक्य जोडणाऱ्या शब्दांना शब्दयोगी अव्यय म्हणतात. असं जर विधान आलं तर हे विधान चूक आहे. कारण 2 शब्द आणि 2 वाक्य यांना जोडणाऱ्या शब्दाला उभयन्वी अव्यय म्हणतात. हे आपल्याला माहिती पाहिजे. अशा स्वरूपाचं विधानाचा एक प्रश्न हा 4 पर्यायापैकी किती पर्याय बरोबर आहे त्याच्या खाली त्याचे पर्याय विचारलेले असतात. तर अशा स्वरूपाचा याच्यासाठी डीप आणि सखोल अभ्यास लागतो. तो अभ्यास आपल्याला वर्षभरात करायचा आहे. त्यानंतर 3 प्रश्न तुमचे मग का शब्दाची जात ओळखा अशा स्वरूपाचे आणि हे एकूण 4 प्रश्न तुम्हाला सोडवणं गरजेचे आहे. त्यानंतर काळ ओळखा आणि बदला. यात ओळखायचे 2 प्रश्न येतात आणि बदलायचे 2 प्रश्न येतात. 4 पैकी आपल्याला 3 लिहायचे, 3 मार्कासाठी आहे. वाक्याचे प्रकार याच्यात वाक्य ओळखायला 2 प्रकार येतात आणि वाक्य बदलायला 2 प्रकार येतात. त्यापैकी 3 लिहायचे, 3 मार्कासाठी आहे. मग आपल्याला आज्ञार्थी वाक्य, विधानार्थी वाक्य, उद्गारार्थी, प्रश्नार्थक या सर्व वाक्य प्रकारावर लक्षात ठेवायचं. त्यानंतर वचन बदला हे पाठ्यपुस्तकावर आधारित येतात. आपले जेवढे लेसन आपण शिकलो त्या लेसनच्या अनुषंगाने आपल्याला वचन बदला विचारल्या जातात. 3 प्रश्न विचारलेले असतात, 2 लिहायचे असतात, 2 मार्कसाठी ते आहे. लिंग बदला हे पण पाठ्यपुस्तकावर आधारित येते. ते 3 प्रश्न विचारलेले असतात, 2 लिहायचे, 2 मार्कासाठी आहे. समानार्थी शब्द हे पण पाठ्यपुस्तकावर आधारित आहे. हे
बहुपर्यायी प्रश्न विचारलेले असतात. 3 प्रश्न आहे, 2 लिहायचे, 2 मार्कासाठी ते विचारलेले असतात. विरुद्धार्थी शब्द हे पण 3 विचारलेले असतात. 2 लिहायचे, 2 मार्क आहे, प्रत्येकी 1 मार्क. समास ओळखा, द्विगु समास, द्वंद्व समास आणि अव्ययीभाव समास या तिन्हीपैकी 3 प्रश्न विचारलेले असतात आणि 2 लिहायचे असतात, 2 मार्कासाठी आहे. आता याच्यामध्ये समासाचे पण 3 प्रश्न ठरलेले आहे. एका ह्याच्यात व्याख्या विचारली जाते, एका ह्याच्यात शब्द दिलेला असतो, त्याचा समास प्रकार ओळखायचा असतो आणि एका ह्याच्यात अयोग्य जोडी ओळखा म्हणजे 3 समास 3 शब्द एका समासातले असतात आणि एक दुसऱ्या ह्याच्यातलं. तर अशा स्वरूपाचे तिन्हीपैकी दोन्ही प्रश्न तुम्हाला सोडवायचे 2 मार्कासाठी. आता महत्त्वाचा भाग म्हणजे विभाग क. हा पाठ्यपुस्तकावर आधारित आहे. कशावर आधारित आहे? पाठ्यपुस्तकावर आधारित. याला गुण आहे 30. किती गुण आहे? 30 गुण आहे. आता पाठ्यपुस्तकावर सुरुवातीचा पाठावर आधारितला भाग आहे. आता हे टोटल व्याकरण तुम्हाला इथं 20 गुणाचं आहे, सांगायचं राहिलं. 20 गुण आहे टोटल आणि आपण क विभाग बघतोय. हा पाठावर आधारित आहे. एका वाक्यात उत्तरे द्यायचे. लघुत्तरी 5 प्रश्न विचारले जातात, त्यापैकी 3 लिहायचे. जेवढे 7 लेसन आहे, त्या 7 लेसनपैकी तुम्हाला एका वाक्यात उत्तरे द्यायचे. लघुत्तरी प्रश्न 5 विचारले जातात. प्रत्येक पाठातलं एक जरी म्हटलं, तरी इथं 7 पाठ हे 5 प्रश्न आहे, 3 मार्कासाठी आहे. रिकाम्या जागा भरा. हे 5 विचारले जातात. हे पण या 7 पाठावर असणारे 3 लिहायचे 3 मार्कासाठी आणि थोडक्यात खालील प्रश्नाची थोडक्यात उत्तरे द्या. हा दीर्घोत्तरी प्रश्न आहे. 3 विचारले जातात. या 7 पाठावरच विचारणार आणि त्यापैकी 1 लिहायचं आहे. 3 मार्क मिळणार आहे. आणि आणखीन एक पुढे प्रश्न आहे. तर अशा स्वरूपाचे 6 3 आणि 3 6 आणि 3 9 आणि 5 असं पाठावर तुम्हाला एकूण 14 मार्क आहे. 5 म्हणजे पुढे सांगतोय मी वाक्यप्रचारावर आहे ते. वाक्यप्रचार तुम्हाला लिहायचे. त्याच्यात लघुत्तरी पाठ आहे. तर हे 5 वाक्यप्रचार तुम्हाला लिहायचे. एक तर कंसातील वाक्यप्रचार येणार किंवा अर्थानुसार जोड्या जुळवण्यासाठी 5 लिहायचे. इथं 5च विचारले जातात आणि 5ही लिहायचे 5 गुणासाठी. म्हणजे हा भाग टोटल तुमचा पाठावरचा 14 गुणांसाठी आहे. 14 गुण आपल्याला पाठ अभ्यासून 7 पाठ म्हणजे प्रत्येक पाठाचा जर विचार केला तर आपण 2 मार्काला 1 पाठ आहे असं आपण गृहीत धरूया आणि या पूर्ण पाठावर आपल्याला अभ्यास करायचा आहे. आता एका वाक्यात उत्तरे द्या कवितेचं हे 6 प्रश्न येतात. ह्या 4 कविता आपल्याला अभ्यासायच्या आहे. या ठिकाणी पण या तिन्ही प्रश्नाला हे 4 प्रश्न लिहायचे. बहुपर्यायी 5 विचारले जातात, त्यापैकी 4 लिहायचे 4 मार्कासाठी आणि संदर्भ सहित स्पष्टीकरण. संदर्भ लिहा, स्पष्टीकरण, वैशिष्ट्ये या 3 विभागामध्ये हा प्रश्न लिहून तुम्हाला 2 पैकी एकाचं उत्तर लिहायचं आहे आणि 3 मार्कासाठी म्हणजे टोटल आपण जर पाहिलं तर कविता ह्या 11 मार्कासाठी विचारले जातात. 11 मार्कासाठी कविता आणि स्थूल वाचन. आता हे 2 स्थूल वाचन 7 प्रश्न विचारले. इथं पण तुमचा एक दीर्घोत्तरी प्रश्न कमी झाला यावर्षी. 7 प्रश्न विचारले जातात, त्यापैकी 5 लिहायचे. एकूण 5 मार्काला. स्थूल वाचन 5 मार्काला. 25 आणि 5 30 टोटल 30 मार्काचा हा अभ्यास पाठ्यपुस्तकावर आधारित आहे. अशा स्वरूपाचं 30 मार्काचं काम तुम्हाला या पाठ्यपुस्तकातून करायचं आहे. पाठ्यपुस्तकावर आधारित तुम्हाला 30 गुण आहे. त्याच्यात 14 पाठ, 11 कविता आणि 5 स्थूल वाचन अशा मिळून 30 गुणासाठी तुम्हाला पाठ्यपुस्तकाचा अभ्यास करायचा आहे. आता यानंतर विभाग ड हा 15 गुणांसाठी आहे. विभाग ड 15 गुणांसाठी आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे ते लेखन विभाग. आता यात निबंध लेखन, आत्मवृत्त, कल्पनात्मक, वर्णनात्मक अशा स्वरूपाच्या तिन्हीपैकी 1 निबंध लिहायचा आहे. कथालेखन पण 2 विचारले जातील. 2 पैकी 1 म्हणजे तुम्ही यातला निबंध लिहू शकतात किंवा कथा लिहू शकतात. हे तुम्हाला 5 मार्कासाठी आणि कथेमध्ये शीर्षक आणि तात्पर्य लिहिणं अत्यंत गरजेचं आहे. यात 120 ते 150 शब्दाची मर्यादा आहे दोन्हीला पण. आता एक औपचारिक पत्र हे मागणी आणि तक्रार पत्र आहे. ते 2 विचारले जातात, त्यापैकी 1 लिहायचे. 5 मार्क यात लिफाफा लिहिणं आवश्यक आहे. आणि आता नव्यानं ॲड झालेला एक भाग जाहिरात लेखन. यात 2 प्रकारचे जाहिरात लेखन आहे. प्रेरणात्मक लेखन आणि कलात्मक लेखन. 2 विचारले जातात, त्यापैकी 1 लिहायचे. 5 मार्क म्हणजे लेखन विभाग तुम्हाला 15 मार्कासाठी. बघा विभाग अ
15 मार्क. विभाग ब, बघा इथे दाखवतो तुम्हाला, विभाग अ 15 मार्क, ब 20 मार्क, क 30 मार्क आणि ड 20 मार्क. टोटल असा तुमचा 80 मार्काचा, 80 गुणांचा पेपर या ठिकाणी तुमच्या लक्षात येतोय. 15, 20, 30 आणि 15. बघा हे 15 तुमच्या लक्षात नसेल तर आपण इथं पुन्हा घेऊया. आलं लक्षात? क विभाग 30 मार्काचा, ड विभाग 15 मार्काचा, टोटल 80 मार्क, 80 गुण तुमच्या या पूर्ण अभ्यासपत्रिकेत आहे. आणि इंटरनल एक्झाममध्ये तुम्हाला 20 गुण आहे, 20 गुण. टोटल असा हा 100 गुणांचा पेपर आपल्या अभ्यासपत्रिकेत आहे. आता हे 20 मार्क तुमच्या प्रत्येकाच्या स्कूल लेवलला असते. ते कशासाठी बघा, आता वेळोवेळी मराठी एस-एल टीचरची नोटबुक रेकॉर्डसाठी त्यांना देऊन टाकायची पटपट, कारण त्या असेसमेंटसाठी असतं. त्यानंतर प्रत्येक रेकॉर्ड, सबमिशन, असाइनमेंट या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या असतात. होमवर्क, क्लासवर्क, आपल्या ज्या टेस्ट होतात PT1, PT2 या टेस्ट, सब्जेक्ट, पोर्टफोलिओ या सगळ्या गोष्टीला विभागून हे 20 गुण दिलेले असतात. तर या 20 गुणाला पण इंटरनल मार्कासाठी महत्त्व आहे. तर अशा स्वरूपाचा 80 प्लस 20 असा एकूण हा 100 गुणांचा पेपर आपल्याला या ठिकाणी लक्षात येतोय. अशा स्वरूपाचा हा सुंदर सोपा असा पेपर आपल्याला या ठिकाणी अभ्यासायचा आहे आणि त्याचा अभ्यास आपण पूर्णपणे करून घ्यायचा आहे. 80 मार्कसाठी कोणकोणत्या गोष्टी अभ्यासायच्या आहेत त्यावर आपण सविस्तर पाहिले. आतापर्यंत तुम्ही आमचं चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. वेगवेगळे व्हिडिओसाठी त्या लिंकवर बेल आयकॉन दाबा. अशा स्वरूपाचं तुम्हाला वेळोवेळी नवनवीन बदल नेहमी आम्ही देत राहू, त्याचे अपडेट देत राहू आणि या सगळ्या पेपरचा अभ्यास सोपा कसा होईल या दृष्टिकोनातून सातत्यानं आम्ही मार्गदर्शन करत राहू. या ठिकाणी थांबूया. थँक्यू.